सखी सावली काव्यांजली। तू पण हे सगळं घडण्याच्या आधी एक गोष्ट तुला सांगायला हवी, म्हणून खरं तर इथं आलीये मी। मी किती मूर्ख आहे मला कसं कळत नाही, आणि तुझी काव्या किती बरोबर आहे हेच सांगायला आलीस ना तू। हे असे चुकीचे समज करून घेऊन स्वतःचा संसार उधळायला निघालायस तू। नीट विचार करायचं नाही, कुणाला समजून घ्यायचं नाही। काय समजून घेऊ आई मी? सांग काय समजून घेऊ? काव्या माझा सगळ्यांसमोर अपमान करणार आणि तू तिची बाजू घेऊन माझ्यावर हात उगारणार हे समजून घेऊ? मी मूर्ख आहे हेच म्हणायचं आहे ना तुला? हो आहेसच मूर्ख। बरोबर। श्रेष्ठासारख्या मुलीसाठी आयुष्य उधळून टाकलंयस। तिने तिच्या बाळाबद्दल सांगितल्याने डोळे झाकून विश्वास ठेवलास तू। हा तुझा मूर्खपणा आहे। डोळे झाकून म्हणजे? दुर्दैवाने तेच तर सत्य। ते तुला सत्य वाटतंय ना, तेच तुझं दुर्दैव आहे। तू काय बोलतेस? हो विश्वजित, झोपेतून जागा हो जरा। डोळे उघडून बघ, कान उघडून ऐक। श्रेष्ठाच्या पोटातलं बाळ तुझं नाही। काय बोलतेस तू? हे काही शक्य नाही आहे। हे खरं आहे। पण आम्ही दोघं सोबत म्हणजे लॅब मध्ये गेलोय, क्लिनिक मध्ये गेलोय, रिपोर्ट्स बघितले, मी माझ्या सह्या आहेत, सगळे टेस्ट केले आहेत। ते कसं काय? सगळं खोटं आहे, सगळं सगळं खोटं आहे। तुला फसवण्याचा डाव होता। ती श्रेष्ठा ही खोटी आहे। प्राची बोल ना काहीतरी, काय झालं? तू पडलीस का? तुला लागले का कुठे? हा दाखव, कुणी ओरडलं तुला? काय झालंय सांग ना, बोल ना बाळा। अगं मला कसं कळणार त्याशिवाय? तू बोल। अंग किती तापलंय तुझं, थोडा आराम कर, तुला बरं वाटेल। चल आतमध्ये। सोड मला। काय झालं तुला? श्रेष्ठाचं तुझ्यावर प्रेम नाहीये विश्वजित। तिने तुझी फसवणूक केली। ते बाळ ते कुणाचं आहे हे तू शोधून काढ, नाहीतर तिला विचार। हे सत्य कुणामुळे उघड झालं माहितीये? जिला तू झिडकारलंस, जिला सोडून तू श्रेष्ठाकडे गेलास, जिला सतत नावं ठेवतोस ना, त्या काव्यामुळे। हो, तिनं ते शोधून काढलं आणि आमच्यापाशी सुद्धा येऊन सगळं सांगितलं। प्रभू देसाई, बाळाचे वडील हेच का? हेच आहेत बाळाचे वडील। खरं तर कुठल्याच आईवर या अशा गोष्टी आपल्या मुलाजवळ बोलण्याची वेळ यायला नको। ती वेळ माझ्यावर आली, हे माझं दुर्दैव। तू माझ्या समोर दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाहीस रे। असं रडायचं नाही बाळा, सांग ना आईला काय झालं ते। आई बेस्ट फ्रेंड आहे की नाही तुझी? आईशी सगळं शेअर करायचं असतं हा, आणि आपलं ठरलंय की नाही? मग सांग बघू आईला काय झालंय। आई, दाडू आपल्याला सोडून दूर का गेलाय ग? तू परत कधी येणार नाहीये का? माझी काही चूक झाली का?
आता मी परत कधी चूक करणार तर तूही मला असं सोडून जाणार का? नाही नाही बाळा, तू तू हे असं का बोलतेस का? आई, माझ्या स्कूलमध्ये माझे सगळे फ्रेंड्स मला म्हणत होते की तुझा डाडू तुझ्या घरी परत कधी येणार नाही. त्याची आता नवीन फॅमिली आहे. तो परत कधी येणार नाहीये का आई? तो तिथेच राहणार आहे का? तसं तसं काहीच नाही आहे बाळा. हा, असा विचार नाही करायचा. आजोबा म्हणाले होते की डाडू कामासाठी पुण्याला गेला. मग ते खोटं का बोलले? आता तुम्ही एकत्र नाही राहणार का? मग मी आणि निश कुठे राहणार? तू आम्हाला बोर्डिंग स्कूलला पाठवणार का? जसे नाना आजोबा गेले, डाडू घर सोडून गेला, तसंच तू आजी आणि आजोबा आम्हाला सोडून जाणार का? माझे फ्रेंड्स शाळेत मला हेच बोलले. खरं आहे ना? काव्याला कधी ओळखू शकला नाहीस तू. खूप मोठ्या मनाची आहे रे ती. तिला जेव्हा हे सगळं समजलं ना, ती स्वतःहून तुला सांगायला आली होती. पण तू तिचं काहीच ऐकून घेतलं नाही, उलट घटस्फोटाची मागणी केलीस तिच्याकडे. माझा विशू असा कधी नव्हताच. तुझं खरंच चुकलंय विशू. सावभर स्वतःला. अजूनही वेळ गेलेली नाही. हे बघ, आई म्हणून मी तुला लाख समजावेन रे, पण गेलेली वेळ परत येत नाही. काव्याची किंमत तुला नीट कळावी, तिचा खरेपणा कळावा म्हणून मी इथे आले. आता नीट विचार कर आणि ठरव. माझे रडणं थांबव बघू. हे बघ, असा विचार नाही करायचा. हं, असं काहीही होणार नाहीये. कुणाला हे सोडून जाणार नाहीये. मग डाडू हे घर सोडून का गेला? जर डाडू परत नाही आला ना, तर मीही हे घर सोडून जाईन. नाही बाळा, असं नाही बोलायचं. असा विचार करायचा नाही. हा, तू 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 आज चल आधी. चला आपण आज चला. आई, डाडू परत येईल ना ग? तू आणशी ना त्याला परत? आई सांग ना, तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही ना? हे बघ प्राजू, तुझी आई तुला सोडून कधीच जाणार नाही. आणि डाडू, मला डाडूही हवाय आणि तूही हवी आहे. तू आण ना त्याला प्लीज. हे बघ प्राजू, शाळेत कोण काय म्हणतंय याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको.